कार्डियाक म्हणजे हृदय आणि ऍक्टिव्हिटीज म्हणजे कार्य. म्हणजे हृदयाच्या कार्यांना नियंत्रित कशा पद्धतीनं केलं जातं हे शिकणं, याला म्हणायचं रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटीज. तर रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटीज मध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकारे हृदयाची फंक्शनिंग नियंत्रित केली जाते. टाइप 1 जो आहे याच्यामधला तो आहे टाइप 1 जो आहे याच्यामधला तो आहे बाय ऑटोरिदमिक फंक्शन. हृदय स्वतःच्या कार्य स्वतःच्या फंक्शनिंग स्वतः रेग्युलेट करतं, याला म्हणायचं ऑटोरिदमिक फंक्शन. म्हणजे थोडक्यात सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल. Because of presence of that myocardium, special kind of muscle, that cardiac muscle, and we know that there is nothing but the SA node which can be initiate the heartbeat, that contraction and relaxation of heart which is associated with, we can say it as that SA node. SA node that is said to be the heart of the heart, or also said to be, we can say it as the tissue which is very useful for initiation of heartbeat, that is called as pacemaker. जे वेव्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन तयार करणार आहे त्याला म्हणलं जातं पेसमेकर. ओके, ऑटोरिदमिक फंक्शन असतं हे पहिली गोष्ट. दुसरं, द ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय. हार्टची फंक्शनिंग कोण कंट्रोल करतं? इट इज कंट्रोल्ड बाय पार्ट ऑफ द ब्रेन that is said to be, we can say it as a neural control. ब्रेनचा कसा कंट्रोल असतो बघा हार्टच्या फंक्शनिंग वरती. सो ब्रेन आहे, वी नो दॅट न्यूरल कंट्रोल मध्ये ब्रेन आहे, and that brain which having the hind brain, ब्रेन मध्ये फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन असतो. सो दॅट हाइंड ब्रेन which having the part called as medulla oblongata. So that medulla which is associated पुन्हा सोबत associated होतो तर associated with ANS म्हणजेच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक और ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम या एएनएस सोबत मिळून काम करतो हा मेडुला. काय करतात हे एएनएस? दॅट एएनएस दे हॅव 2 टाइप ऑफ नर्व टिश्यूज. यांच्यामध्ये 2 प्रकारच्या नर्व टिश्यूज असतात, न्यूरॉन्स असतात. व्हॉट वी से? सो वी कॉल देम ॲज अ सिम्पॅथेटिक नर्व. सिम्पॅथेटिक नर्व्स. आणि दुसरे जे असतात, सो वी कॉल देम ॲज पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. अशा 2 प्रकारच्या नर्व असतात या एएनएस मध्ये, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये. ओके, तर या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये जनरली सिम्पॅथेटिक नर्व्स ह्या तयार करत असतात एक केमिकल कॉल्ड ॲज ॲड्रिनलाइन. आणि हे ॲड्रिनलाइन जे काही केमिकल आहे विच इज प्रोड्यूस्ड फ्रॉम दी ॲड्रिनल ग्लँड. किडनीच्या टॉप पोझिशनला ग्लँड असतात. ही किडनी आहे सपोज, या किडनीच्या डोक्यावर अशा ग्रंथी असतात. हे खाली लगी आणणार आहे आणि या डोक्यावरची ग्रंथी, तिचं नाव आहे ॲड्रिनल ग्लँड. ती तयार करते एक केमिकल, नेम इज नथिंग बट द ॲड्रिनलाइन. and that adrenaline which is useful to activate the functioning of organ. organ ची functioning activate करते, enhance करते, वाढवते. ओके, सो adrenaline काय करतं माहिती आहे का? adrenaline increase the rate of
organs and their functions. रेट ऑफ ऑर्गन्स अँड देअर फंक्शन्स ते वाढवण्याचं काम करेल. जसं की कोण कोण वाढेल, समजा हार्ट बद्दल विचार केला तर हार्टचा रेट वाढवला जाईल. हार्टचा रेट वाढल्यामुळे काय वाढेल, ब्लड प्रेशर वाढलं जाईल. ब्लड प्रेशर वाढलं जाईल. ब्लड प्रेशर वाढलं गेलं म्हणजे थोडक्यात कार्डियाक आउटपुट वाढेल. काय वाढेल, कार्डियाक आउटपुट वाढेल. कार्डियाक आउटपुट म्हणजे काय हो, an amount of blood which is pumped out by heart or the left ventricle in 1 minute. एका मिनिटामध्ये किती हृदय पंप आउट करतं ब्लड. एका ठोक्याला किती पंप आउट करतं तर 70 ml. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोक व्हॉल्यूम. काय म्हणायचं त्याला. आणि एका मिनिटामध्ये किती पंप आउट करतं तर 5040 ml म्हणजे 5 लिटर अप्रॉक्सिमेटली एवढं ब्लड पंप आउट करतं. तर ते झालं तुमचं कार्डियाक आउटपुट. तर ते पण या ठिकाणी ॲड्रिनालाईनमुळे वाढेल. ॲड्रिनालाईनमुळे अजूनही काय काय होतं माहिती का, पायलो इरेक्शन, केस उभे टाकतात. प्युपिल आतमध्ये जे छिद्र असतं डोळ्यामधलं, प्युपिल म्हणता तुम्ही त्याला, ते डायलेट होतं, त्याचा आकार मोठा होतो जेणेकरून आपल्याला ऑब्झर्व होत नाही. एखादं कुत्रा आपल्या मागे लागलं समजा आणि आपल्या जवळ आलंय, पण आपण खाली वाकून इकडे तिकडे बघतोय कुठं दगड भेटतोय का, पण आपल्याला त्या वेळेला दगडच भेटत नाही. ते कुत्र पळून जातं आपण वाकल्यामुळे, त्याला वाटतं मारायला लिगाय की, पण ज्यावेळेस ते कुत्र पळून जातं आपण तिथंच थोडीशी उभा टाकतो, तो दगड जवळच पडलेला असतो. आपण म्हणतो कुस काय सापडलं नाही गाड्या. तर त्यावेळेला आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असतं. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणजे आपला अलर्टनेस कमी होतो. तर अलर्टनेस कमी झाल्याच्यामुळं प्युपिल ह्या डायलेट झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपलं ऑब्झर्वेशन सुद्धा कमी झालेलं असतं. म्हणजे ज्या ज्या व्यक्ती ट्रेसमध्ये असतात, ताणतणावामध्ये असतात, त्यांचं देखील लक्ष कधी कधी अभ्यासात लागत नाही. लक्षात घ्या, अभ्यासात न लक्ष लागण्याचं हे देखील एक मोठं कारण आहे. लक्षात घ्या. ओके. आणि जे कधी कधी इथं बसल्याच्या नंतर इकडचा तिकडचा जगाचा दुनियादारीचा विचार करतात, तर त्यांना देखील या ठिकाणी कुठला तरी ताणतणाव कदाचित असावा. लक्षात घ्या. म्हणूनच त्यांचं लक्ष कदाचित लागत नसावं. असो, तर या पद्धतीचा भाग आहे. हे होतं हार्ट बद्दल. नंबर नेक्स्ट, पॅरासिम्पॅथेटिक नर्व काय तयार करतायत माहितीये का. तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स तयार करतात या ठिकाणी ऍसिटिल कोलिन. बायोलॉजी इज अ रिअल सायन्स. खरंच असतं सगळं. लक्षात घ्या. ऍसिटिल कोलिन, हे जे ऍसिटिल कोलिन आहे हे काय करतं. ऍसिटिल कोलिन स्लो डाऊन, डिक्रीज ऍक्टिव्हिटीज डिक्रीज करण्याचं काम. म्हणजे काय काय करेल, हार्ट रेट कमी घडून आले, प्रेशर कमी करेल, आउटपुट कार्डियाक आउटपुट पण ते पण कमी होईल. कार्डियाक आउटपुट पण काय होईल, कमी होईल. म्हणजे थोडक्यात ऍसिटिल कोलिन हा रिलॅक्स करणार आहे, तर हा वाढवणार आहे. आणि दोघं मिळून काय करतात मग, हे दोघं, हा आणि हा, हे दोघं मिळून काय करतात, रेग्युलेशन करतात. हा म्हणतो तू वाढायचं नाही, ओके, हा म्हणतो तू पण वाढू द्यायचं नाही, हा म्हणतो तू काय करायचं, म्हणजे हा म्हणतो मी कमी करणार, हा म्हणतो मी वाढवणार. दोघं म्हणतात आपण दोघं काय करू, समाधान गुन्हा गोविंदांनो आहे का नाही. तू काय कर, जास्त वाढू देऊ नको. हा म्हणतो मी वाढू नाही दे, ठीक आहे, पण तू पण जास्त वाढायचं नाही. ओके. तर ज्या वेळेला ट्रेस असेल तेव्हाच हे वाढवलं जाईल. विदाउट ट्रेस मात्र दोघे नॉर्मल राहतात. याला म्हणायचं रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटी दोघांच्या मदतीने चालतं. जसं इन्सुलिन कमी झाल्यावर काय होते, शुगर. पण इन्सुलिन कमी का होते तर ग्लुकॅगॉनचं प्रमाण वाढतं. ग्लुकॅगॉन वाढल्यामुळे रक्तातली शुगर ग्लुकॅगॉन वाढवतो. पण दोघे प्रमाणात समप्रमाणात असतील तर कुणालाच काही धोका नाही. कळतंय ना. म्हणजे असं असतं, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन कॉज द डायबिटीज, बट ऍक्च्युली डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन अँड इन्क्रीजिंग ग्लुकॅगॉन असं त्याचं मेन फंक्शन आहे. ओके. असो, सो हार्मोनल रेग्युलेशन कसं आहे बघा, हार्मोन कसे कंट्रोल करतात.
कोणत्या हार्मोन्स जे रेग्युलेशन करतात, तर या ॲड्रिनल ग्लँडचा ॲड्रिनलाईन नावाचा हार्मोन आहे जो इथं दाखवलाय तो ऍक्टिव्हिटी वाढवेल. त्याचबरोबर हार्टचा एक हार्मोन आहे, हा एक हार्मोन आहे आणि दुसरा हार्मोन आहे हार्ट मधून रिलीज होणार हार्ट प्रोड्यूस ANF, फुल फॉर्म आहे ॲट्रियल नाट्रियुरेटिक फॅक्टर. ॲट्रियल नाट्रियुरेटिक फॅक्टर जो काय करतो माहितीये का, हा स्लो डाऊन ब्लड प्रेशर. त्याच्यामुळे हृदयाला मेंदूला काही इजा होणार नाही. आता मला सांगा ना तुम्ही, जर रक्तप्रवाह जर वाढला तर मेंदूमध्ये नस फुटली, प्रॉब्लेम. किडनीच्या मधलं ब्लड फिल्ट्रेशन व्यवस्थित नाही झालं, प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हाय प्रेशर ब्लड प्रेशरमुळे सुद्धा ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. त्याच्यामुळं ANF काय करतो माहितीये का, हार्ट मधून तयार होतो ANF. हा एक हार्मोन आहे जो काय करतो की स्लो डाऊन द ऍक्टिव्हिटीज, ब्लड व्हेसलला डायलेट करतो. काय करतो, डायलेट ब्लड व्हेसल. डायलेट करतो म्हणजे काय करतो, त्याचा आकार वाढवतो. रक्तवाहिनीचं कन्स्ट्रिक्शन झालं तर रक्ताचा प्रवाह वाढेल, आहे की नाही. आकुंचन पावल्यावर रक्तवाहिनी बारीक झाल्यावर त्यातलं रक्ताचं प्रेशर वाढेल. पण रक्तवाहिनी मोठी केली म्हणजे डायलेट केली म्हणजे त्याच्यातला रक्ताचा प्रवाह कमी होईल. म्हणजे थोडक्यात हा कमी करणार आहे, हा पण कमीच करणार आहे. हा वेसो डायलेटर म्हणून काम करतो, कारण ब्लड प्रेशर कमी करतो. आणि हा वेसो कन्स्ट्रिक्टर आहे. कन्स्ट्रिक्टर म्हणजे आकुंचन पावणं. म्हणून जनरली बघा, आपण घाबरल्यानंतर जो तयार होतो तो हा आहे ॲड्रिनल आहे. जेव्हा आपण घाबरतो ना, आपल्या शरीरात हा तयार होतो ॲड्रिनल आहे. ओके. त्याच्यामुळे केस इरेक्ट होतात, पायलो इरेक्शन वगैरे. काही जागेवर म्हणतात तुमच्या पापण्या वाढल्या, भूतपीत लागलं का, लक्षात. ऍक्च्युली पापण्या म्हणजे इरेक्शन होणं हे खूप स्मॉल अमाऊंट म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये असतं, खूप एक्सटेंटमध्ये, स्मॉल एक्सटेंटमध्ये असतं. पण जनरली आपण एवढं जास्त हे करत नाही. थोडं जरी विचार केला असो म्हणत शोक पापण्या वाढल्या, केस उभे टाकले. पण ऍक्च्युली केस का उभे टाकतात, जेव्हा बॉडीमध्ये फेवरेबल कंडिशन राहणार नाही. एकदमच तुम्ही लक्षात घ्या, हिवाळ्याच्या दिवसामध्ये अति थंड पाणी अंगावर जर घेतलं तर अंगावरचे पूर्ण केस उभे टाकतात. याला म्हणायचं पायलो इरेक्शन. स्किन मधले जे ब्लड व्हेसल्स वगैरे आहेत ते आकुंचन पावल्यासारख्या होतात, त्वचा आकुंचन पावते, त्याच्यामुळे केस उभे टाकतात. लक्षात घ्या, याला पायलो इरेक्शन म्हणायचं. अंगाला पूर्ण दरदरून घाम यायला लागतो, ॲड्रेनालिन वाढल्यानंतर पूर्ण घाम यायला लागतो. ओके. आपली लाळ तयार होण्याची कॅपॅसिटी कमी होते, पचन होत नाही व्यवस्थित. या ॲड्रेनालिनचे खूप मोठे रोल आहेत, आपण पुढे गेल्याच्या नंतर डिटेलमध्ये बघूयात. लक्षात घ्या. ओके. तर हे होतं रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटीज. या 3 प्रकारे हृदयावरती रेग्युलेशन ठेवलं जातं, लक्षात घ्या. ओके. आता